अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 13 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। जय जयाजी पंढरीनाथा विठ्ठल रूपा रुक्मिणी कांता पतित पावन सरुताई माता सहाय्य करता तूच असे। तूच येऊनी कंठात मज शब्द आठवित तुझ विन सहाय्य कृत मज कोण असे। नितांत हो मधुर ओवी पंचामृत समप्राशित चवी दुःख संकटे लयास जावी गावी भक्ती ताईंची श्रवणी पटनी हरपो भान सरुताई त्रिमूर्ती जाण दत्त दिगंबर गुरु प्रमाण विष्णू रूपेन विठ्ठल श्री विष्णूचा दश अवतार रामकृष्ण विठ्ठल थोर श्री कृष्णाचे गीता सार विठ्ठल कृष्ण सरुताई रूप। मायनीतील एक भक्त येऊ लागे ताई दर्शनार्थ त्यासी कारण कडत एके दिनी होत ऐसे। त्यासी स्वप्न दृष्टांती एक दिव्य व्यक्ती शुभ्र वसने देहावरती कंठी माला शोभतसे। पांडुरंगा समदेही अष्टी व्यक्ती सतेज गोमटी तेजोवले पाटी हास्य कमल वदनांतरी व्यक्ती सांगे भक्तासी वाच भगवत गीतेसी श्री कृष्ण अर्जुनासी तत्व सांगता झाला। जे जे जगी तत्वज्ञान तेची भगवत गीता जाण वाचता येईल भान तुझ कल्याण होईल। कर्म भक्ती ज्ञान गीतेचे योग 3 अर्जुनासी कृष्णान भगवत गीतेत कथियेले। गर्भ गणित अर्जुन युद्ध समयी जाण निवृत्ती सोडून प्रवृत्ती भान श्री कृष्णे उद्बोधिले। योद्धा पराक्रमी अर्जुन श्री कृष्ण दैवी शक्ती प्रधान दोजे सामर्थ्य मिळून विजयी होय पांडव। भगवत गीता होय लक्ष्मी यश विजय जीवनाचे मर्म काय वाचताची समज पावे। धृतराष्ट्राशी अंधत्व म्हणून संजय करी युद्ध कथन होईल विजयी कोण संजय सांगता झाला। यत्र योगेश्वरः कृष्णो यत्र पारतो धनुर्धरः तत्र श्री विजयो भूती ध्रुवा नीतिर्मर्ती मर्म। जेत योगेश्वर श्री कृष्ण सवे धनुर्धर अर्जुन तेत विजय जाण नीती धर्म अढळ होय। संत परमात्म्याचे दूत दैवी शक्तीचा स्रोत आशीर्वाद कल्याणाप्रत नेत मानवासी। भक्त मुंबईस भगिनीकडे फिरता इकडे तिकडे ग्रंथ भांडार दृष्टी पडे भगवद्गीता विक्री केंद्र। घेत भगवद्गीता प्रत निजग्रही येत जराही न वाचत ठेवीत माळ्यावरी। 5-6 मास होत उभयता दर्शनासी येत सरुताई रागे भरित बोलत दोघांसी। सरुताई भाड्या जा घरी भगवद्गीता कुठाय वाच जा भगवद्गीता। कोण स्थळी भगवद्गीता ठेवली न वाचता सदनी जाऊन आता भगवद्गीता वाचावी। सरुताईंसी ठाऊक कैसे गीता प्रत आणली असे न वाचताच बसे दिली असे ठेवून। स्वप्नीची गोड स्मृती पांडुरंग रूपे मूर्ती सांगती भक्ता प्रती त्याची ताई बोलल्या। सरुताई साक्षात परमेश्वर पंढरीचा विश्वंभर विठ्ठल रुक्मिणीवर मणी उमगता झाला। ऐसे एताची अनुभवा भक्तांच्या भगवत भावा काही रूपे विठ्ठल दिसावा ऐसे होत नवलपरी। वणूचे माळ्यांची श्रद्धा होत मातोश्री सरुताई वरी बहुत वरचे वरी ताईसी नेत माळी आपल्या वडूज ग्रामी।
माळ्यांचे सदनी असता एके दिनी सरुताई माता निज करातील कंकणे काढता मागू लागे महिला गण दूर उभ्या स्नुषा रजनी ताई घेत बोलावणी घाली तीन कंकणे जणी क्षणी करात रजनीचे दुजे दिनी रजनीचे विप्रसूत घेऊन सवे निलेश रामदत्त माता निगे बारामती प्रत पालघर बसने माहेरी वडू जुगून दहिवडी केले पार बस मोगराळे घाटावर पलटी झाली थोडे अंतर दरी पासून मागे राहिलेले मागील चाके पथावर पुढील खोल दरीवर अधांतर देखता आश्चर्य फार अंग थरथर कापत असे भयभीत सर्व प्रवासी नर आगंतुक संकट नच दूर परी माऊली कृपा थोर अपार तळमळ भक्ताप्रती अश्रू डाळीत चालक घडले असते अनामिक ऐकली ताई ईश्वराने हाक रजनी ताई माळीची माऊली घाली तीन कंकण तिघांचे रक्षेले प्राण बस मधील सुद्धा सर्वजण कंकण परिसे रक्षेले ऐशी सरुताईंची अघात शक्ती सूचक कृती भक्ताप्रती अंतर्ज्ञाने करती कृती त्रिकाल ज्ञानी मातो श्री संत मृत्यू ना टाळती निसर्गाप्रमाणे वागती परी आगंतुक असल्यास तारिती संकट आपल्या भक्तांचे निवासस्थाना शेजार चोते बंधूचे घर श्रद्धा सरुताईवर दर्शनाशी येत सर्वजण एके दिनी भारती वहिनी भाजीची टाकता फोडणी पायी पनिस्ते शेगडीतून ज्वाला पसरे अचानक तक्षणी गडबडून जाई धावत बाहेर येई जणांशी बोलावू काही विचार होई मनासी पुनच्च विचार मनात धावत जाई सदनात इंधन नियंत्रक बंद करीत त्वरित धाडसे भारती शमन झाल्या ज्वाला तोंड देई अघटित प्रकाराला दडदड होई अंतराला काळीच कापे थरथर तत्पूर्वी 4 दिन सरुताई जात येऊन सेवकासवे फिरून सवोवार सदनासी प्रकाश पडे मनात संभाव्य संकटावरी मात करण्याचे आयोजित मातो श्री सरुताई क्षणवर जाई फिरून सुचवित योग्य मार्गदर्शन देत बुद्धीचे दान संकट रक्षण करण्यासी 11:15ची घटना 12 समयी पुनच्च सदना प्रवेशद्वारातून गमना भारती देई दूध ताईसी दूध प्राशले ताईंनी परते मागील द्वारातून अन्य वर्ज ते दिनी करे मातो श्री सरुताई भरला ताप संसनून भक्ताचे करता संरक्षण स्वतःवर घेई ओढावून ताईशी तळमळ सर्वांची माऊली करे क्षणात अघटित संकटावर मात रक्षी निज भक्ताप्रत सामर्थ्य थोर सरुताईंचे सरुताई बुधगावी असता जण एके दर्शना करता रावसाहेब खांडेकर होता सांगली डोरली ग्रामीचा घेऊनी जात भोजन जाऊन देत 3 दिन सरुताई आश्रमातून रावसाहेब भक्तासी ताई घेत ठेवून आश्रमासी 3 दिन सोबत नेले जे भोजन 3 दिन तैसेची होय तेजे दिनी पाहता उघडून जैसेची तैसे गरम अन्न आश्चर्य वाटसे जाण प्रभू कृपे घडे ऐसे सर्वांसह तेची भोजन माऊली करी ग्रहण बोले राव साहेबेन घरी जाऊन शेती करा सांगे तुझ शेतात थड्याच्या बांधाप्रत वारुळ बोरीच झाड होत ते तपाड विहीर बोरी पासून 5 फूट उगवत्या दिशेशी थेट खोल 21 फूट खोदकाम करावे पाहताई विश्वज्ञानी बुधगावी मठा बैसुनी जत तालुका डोरली स्थानी शेत नामास सांगत्या झाल्या
जे समयी बोले ताई ते समयी खांडेकर भाई माधव नगर सूतगिरणी ठाई होते नोकरीला प्रतिदिनी शयन खोलीत माऊली दृष्टांत देत ताई त्यासी मारित तारित संकट त्याचे एक मास वास्तव्य ताई कुंडुबुवा मठ मंदिरी ठाई प्रतिदिनी दर्शना जाई ध्यास लागे जीवा एक दिन येत दर्शनासी खरेच मारले त्यासी देखे कृती स्वप्नासी सत्यात तेची होय भक्त पडे चिंतेत बबन महाराजासी विचारित तव ते स्मृती सांगत ताई म्हणत ऐका गावी जावा करा शेती घेत ताई तस्वीर स्मृती योजले जाणे प्रती संत बोल मान्य होय तव इकडे होत काय सूतगिरणी बंद होय माधव नगरची नोकरी जाय हेची मर्म जाणे ताई म्हणून माऊली सांगत गावी जावा करा शेत भक्तांसी आश्चर्य बहुत जाणत भविष्य ताई ठेवोनी बोल ध्यानात राव साहेब गावी जात 21 फूट विहीर खोदत लागत पाणी विपुल दुष्काळ उन्हाळी ऋतूत टिकून जल विहिरीत समाधान भक्त होत करीत शेती बागायत ज्याचे असे निर्मळ मन जो अनन्य जाय शरण त्याचे होय तारण मातोश्री सरुताई कृपे शाळगावचे भक्त राजेंद्र मुळीक होत सरुताई स्मृती मनात होत अनन्य शरण एकदा दर्शना येत ताईंसी विचारत पाडू का बोर मळ्यात तव ताई करीत कृती चारुनी पेढा तोंडात माऊली पाडचा म्हणत खोदता बोर शेतात लागत विपुल जल करी बागायत शेती बोरचे पाण्यावरती धन्य धन्य माऊली स्मृती गाती मती ताईंची मोराचे रामचंद्र शिंदे भक्त काही गुंठे क्षेत्र घेत बांधणे घरकुल होत येत मायनी ग्रामी वाटे विचारावे ताईंसी जलकोटे स्थळासी म्हणून आणत भूमी पासी देत पाणी पिण्यास सरुताई पीत पाणी तूळ फेकली त्यांनी तेच स्थळी विचारुणी खोदली कूपनलिका लागे विपुल जल श्रद्धा भक्तीचे फल बांधण्यासी घरकुल मार्ग सोपा झाला सद्गुरु माऊली प्रेमळ जल कल्याणा कळवळ देई आत्मबळ कर्मधर्म करत्यासी सेवक प्रकाश पुणेकर याचे विहिरीस पाणी फार सद्गुरु कृपा थोर म्हणून लागतसे सिद्ध कुरोली गुण सेवेसी आले पुणेकर ताई पाशी मनपूर्वक सेवा रोजनिशी श्रद्धेने करीतसे विहीर पाडण्याचे योजिता घरी प्रकाशला भ्रमणध्वनी त्वरी तव ते बोले सत्वरी प्रथम विचारू ताईसी प्रकाश विचारी ताईसी विहीर पाडू का शेतासी ताई बोले सेवकासी पाडा जावा कधी कधी आदरार्थी उच्चार ताईंचा शोभतसे फार बोलण्याची डब अनिवार गोड वाटतसे योजला एकादशीचा मुहूर्त ते दिनी गुरुवार होत ताईंना नेऊन कुरवलीत शुभारंभ करावा घरच्यांनी योजला मुहूर्त ताई दौरा आटपाडी होत आता काय करावे म्हणत चिंतेत सर्वजण परंतु अचानक होत ताईंचा रद्द बेत जाणे आटपाडी येत जात तव कुरोलीसी सेवक आनंदराव पुणेकर 21 नंबर डिझायर घेऊन गाडी सत्वर सर्व येत सिद्ध कुरोली यशवंत बाबा दर्शन घेत सर्वजण जाय शेतात शुभारंभ ताई हस्ते होत वाढवीत श्रीफळ विहिरीस लागे चल
परी पुढे जाता खोल होय अत्यल्प जल घरचे चिंतेत सर्वजण परंतु प्रकाशचा विश्वास माऊलीवरी खास दृढ निश्चय सेवेस आत्मबळ थोरसे एकविधा निष्ठा ज्याची जळली सरुताई पती साची त्याच्या दुःख संकटाची होळीच होते निसंशय म्हणे ताई मम विहिरीत लागू दे जल बहुत तुम्हा संकटावरी मात करणे अशक्य नोहे पुनच एके दिनी विहिरीचे लावण्या सुरुंग साचे खोल छिद्र पाडण्याचे काम सुरू होय आणि काय आश्चर्य 5 छिद्रास जलफार भरली तुडुंब विहीर कृपा थोर माऊलींची पाणी लागे ते दिन बाबा आश्रमी सर्वजण ताई सवे पुणेकर जाण दिन गुरुवार एकादशी प्रारंभीचा तोची दिन तीच तिथी काम पूर्ण अनन्य योगा योग क्षण तव कुरोली साला खटाव तालुका दुष्काळी क्षेत्र विहिरीच जल मात्र विपुल भरले पात्र अत्यानंद झाला करी बागायत शेती विहिरीचे पाण्यावरती एकरी कापूस लावती वित्तधार होय सुरू निस्सीम भक्तांचे कल्याण सेवेचे फळ द्विगुण सरस्वती लक्ष्मी जाण येतसे प्रत्यया ऐसाच एक भक्त सुरेश घाडगे होत पाचवडहुनी येत ताई दर्शनासी सरुताई आठवण होत निगतसे मायनी प्रत जैसे जैसे समय मिळत येत तैसे तैसे योजता भक्त सका पाडण्याचे कूपनलिका ताई दाखवी जे का पाणी स्थल भूमिगत म्हणे घेऊन जाऊ ताईंसी मम ग्रामी पाचवडासी शुभारंभ करावयासी वाढवण्यासी श्रीफळ करुणी उसनवारी पतसंस्थेचे कर्जपरी कूपनलिका शेतावरी खोदण्याचे योजिले घरची स्थिती बेताची सेवकांची सांगे तोची ताई ग्रामी नेण्याची मम इच्छा होय सेवकांशी येत दया पाचवडासी घेऊन जाया न घेता एकही रुपया जात सेवक ताई सवे ताई पुणेकर उतरे तेथ ताई न खाली उतरत गाडगे विचार करीत आता काय करावे अचानक मणी येत पुणेकर उभे जेथ तेथ जलभूमीगत येत ऐसे समजावे पुणेकर बोले सर्वांसी प्रथम विचारावे ताईंसी तव गाडगे मातोश्रींसी विचारते झाले पुणेकर उभे जेत पाडुका बोर तेथ सांगावे आम्हा प्रत ताई बोले पाडला श्रीफळ श्रद्धापूर्वक मणी माऊली हस्ते स्पर्शुनी खोद यंत्र येते दिनी शुभारंभ केला दस नलिका उडे धुरळा लोक म्हणत ते वेळा बंद करावे यंत्रस्थळा येत जल नच लागेची गाडगेचा ध्यास जीवा मातोश्री सरुताई देवा मज लागू दे दुवा पावा आपण जल द्यावे मनी ठाम विश्वास माऊलीवरी खास म्हणत खोल यंत्रास पुढे सुरू राहू दे 11वे पाईप वेळी जलाने मारली चिपळी 3 इंच छिद्रातली ओसांडू लागे जल जल घेता बाटलीत येत मायनी प्रत मठ पाऱ्या चढत सद्गदित झाले आनंदाश्रू अनावर माऊली कृपा थोर देत जलताईंचे कर गैवर दाटून आला सेवकास देत आलिंगन होय मम कल्याण ताई कृपा आशीर्वादेन 3 इंच तोय लागे संत संग आठवावा संत विचार मनी ठसावा ध्यानी मणी भक्ती भावा होवा मार्ग एक रूप
तोच देतसे फळ पाठीशी सौख्य गुरुबळ देखता विनाश काल तारण करी भक्ताचे कौसल्या देशमुख होत मायणी सेलमची भक्त मणक्याने व्याधीग्रस्त होत ना व्याधी बरी सासूबाईंची श्रद्धा बहुत सांगे स्नुषे प्रत जा सरुताई दर्शनार्थ म्हणून येत दर्शनाशी कौसल्या दर्शन घेत काही देत चार थोबाडीत शिव्यांचा भडीमार होत परिमात करण्या व्याधीवर दुजे दिनी चमत्कार होय व्याधी पूर्ण दूर माऊलींचे कृती सार भक्तमणी समज पावे माऊली देतसे मार मागील निपटण्या कहार संकट मुक्त नार हार आनंदी जीवनी सरुताई शिव्या देत पाठीमागील पिढे प्रत समय जाता येत अनुभव भक्तासी संत करती काय कृती कोण मार्ग अवलंबती मानव कल्याणाप्रती कोणान समज पावे मणी भाव भक्ती धरून धरा सद्गुरु सरुताईंचे चरण नरदेहाचे सार्थक जाण सरुताई लीलामृत वाचलिया श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभं भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य त्रयोदश अध्याय गोडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचिदानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। अध्याय 14 प्रारंभ। अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त। श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 14 प्रारंभ। श्री गणेशाय नमः। हे सरुताई अवली तुझ्या कृपेची सावली तू जगताची माऊली माय लेकरा परी हो सोसल्या अनंत यातना जीवनी उपवास अवहेलना परिभक्ता विषयी करुणा माऊली अंतरी असे पूर्वी राहावयास जागा नसे थंडी वारा ऊन असे रात्रंदिन एकटी वसे तेव्हाही चिंता विश्वाची भक्तांचे आनंदात आनंद हाची कृपा छंद न्यायात परमानंद मातो श्री मानतसे वावगे न खपे काही चुकल्याच शिक्षा देई पश्चातापे चरणा येई त्यासी माप करीतसे भक्तांसी दावी सन्मार्ग जाऊन देई आडमार्ग अनन्य होता विनम्र दीर्घ दावी स्वर्ग भक्तासी रेशमा गार्गे भक्त चाले विवाह बेत मुलगा सर्व काही पसंत होत विचार जमवणेचा येता सरुताईकडे मुलाचे माहिती पत्रक पुढे देता लिपापा ताईकडे रागे भरे देत फेकून देखता ताईंची कृती दचकले ग्रहजन चित्ती धोका असावा पुढती विवाह जमवणे रद्द करी पुढे शाळगावचे येत स्थळ ताईंसी विचारी केवळ ताई देत आशीर्वाद बळ होकार देत्या झाल्या जमला विवाह सोहळा ताई येत समारंभ स्थळा अक्षदा समय वेळा उभ्या नवरी मागे ताई देत हाताशी हात वधूचा पदर धरीत गाणे ही गाती आनंदात विवाहा सामील झाल्या ऐसी माऊली कृती भक्तजन हर्षले चित्ती हृदयी कोरली स्मृती गाती मती ताईंची शंकर अण्णा पुसे सावळीचे योजले कन्या विवाहाचे स्थळ पाहण्यावराचे शोधणेचे काम सुरू
एके स्थळावरून येता आठवल्या सरुताई माता कृतार्थ दर्शन होता माऊली वदत अण्णांसी. सरुताई, अर तिकडे कशाला गेला होतास? अर त्या पोराला कीड लागली या, कोल्हापूरकडे जा. सरुताईंचे ऐकता शब्द तो बेत होई रद्द. नैऋत्यकडे विवाहबद्ध देत कन्या 16 होय. सरुताईनी कतले भाकीत तो मुलगा 1 वर्षात. कर्करोग व्याधीग्रस्त मृत्यू पावत मिळे वार्ता. सरुताईंचे आठविता बोला सारले मोठ्या संकटाला. जाऊ न देई आडमार्गाला निज भक्त आपुला. माऊलींसी देत धन्यवाद वेळीच करतसे सावध. मनई जागवी शुद्ध बोध भक्त हिताचा. ज्याशी कळे माऊली त्याचे जीवनी सावली. जो म्हणे आपुली तो परमात्म्याचा होय. अवधूत लाटणे भक्त ताई मंदिरी नेहमी येत. चालू असे विवाह बेत मनात विचार घोळतसे. त्यासी वाटे निजमणी मम अर्धांगी कैसी तरुणी. कैसी दिसे लहरिणी मणी स्वगत चाललेसे. असावी गोरी सुंदर मानावे मज निरंतर. करीत विनंती नमस्कार थोर मातो श्री सरुताईंसी. विचारतसे वारंवार सांगावे ताई एक वार. मज ओढ अणिवार ताई करीत हात पुढे. सरुताई, बघ तुझी बायको, बघ तुझी कांता. कशाच हवी भ्रांता पाहतसे अजाणता. माऊली तळहातावरी जैसे दूरदर्शन चित्र तैसेची दाखवी मात्र. भविष्य अर्धांगी तत्र क्षेत्र निज तळहातावरी. देखिले अकल्पित होय आश्चर्यचकित. विटली मनीची भ्रांत निरखित त्या चित्राते. लोटता काही काळ येत इचलकरंजीचे स्थळ. पाहता मुलगी केवळ स्वरूप चित्राप्रमाणे. जैसे देखिले करात चित्र अगदी तैसेची अणुमात्र. हुबेहूब मुखनेत्र अवधूत पत्नीचे. अथांग विश्वाचे बळ अनंत अगम्य प्रबळ. अद्भुत सामर्थ्य केवळ माऊली हाती असे. बाबर दादा चिंतेत कन्या रेशमाचे विवाहाप्रत. माऊली दृष्टांत देत वर्तवीत भविष्यनांदी. दर्शवित विवाह पत्रिका रक्तवर्ण सुरेखा. सुवर्णाक्षरे शोभिका अकस्मित हाती पुढे. शुभाक्षरे स्वस्तिक चिन्ह श्री गणेश प्रसन्न. पंचवेळा लिखित पन्न दृष्टी पुढे स्थिरावले. दृष्टांते सरुताई, अर ठरते की र पाठी मागून येत ध्वनी. सरुताईंचा तक्षणी सुचवित शुभ कहाणी. जणी लग्न जमत आहे दुजे दिनी झाले येणे. इचलकरंजीचे पाहुणे जमला विवाह तेने. स्वप्न प्रत्यक्ष साकारले माऊलींची भक्ता प्रीत. कृपा आशीर्वाद बहुत गाडीतून उतरून तेत. येत विवाह सोहळ्यासी धीरजचे विवाह समयी. दादा म्हणे ठरवू का ताई. ठरव जा बोले माई. होई विवाह सोहळा. गृह प्रवेश पुष्परथ प्रथम ताई चालत. माऊली प्रवेश ग्रहाप्रत होत शुभ संकेत ऐसा. पुढे पुत्ररत्न जन्मले सेवक दादांसी बोले. नामकरण विधी स्थळे ताईसी न्यावे आपण. सरुताईंचे जे येईल वाचे तेच नाम ठेवा बाळाचे. देता मांडीवरी ताईंचे क्षणात बोले नाव राजा. दादा संभ्रमित कैसे विचारवे माऊली प्रत. जाणले मणीचे गुपित ठेवीत नाम बाळाचे. भारती माने दर्शनार्थ लहानपणापासून येत. ताई बालकांसी देत जवळील पैसे काही. 1-2 पैसे 5-10 पैसे साई बाबा बालका देत जैसे. तैसे सरुताई देतसे हर्षतसे अनेक बालके. एकदा सरुताई पैसे देत
भारती निजग्रही येत मातेची सांगणे होत तवती आणि गुळ पुनरूपी झाले काही सदनी प्रवेशता ताई बालिका पैसे मागत राही तव ताई ओरडल्या सरुताई दिलेल्याचा गुळ आणून खाल्लास आणि आता इथं कशाला मागतीस चल जाहीत न बालिका अचंबित ताईंची सर्व ठाऊक होत निर्मल कर्मकृती स्वप्रत सतत झाली पाहिजे घडावी संतांची संगत नेत सुविचाराप्रत विचार आचरण होत नित्य समाधान मानवा हे विश्वची माझे घर ताई हिंडतसे चौफेर चांद नदी ऐल पैल तीर सर्वत्र संचार होतसे बंधूंचे घरी येणे पूर्वी ताई राणी वणी फिरत राही स्थळ एक नव्हते काही हक्काचे निजस्थान सरुताई अंदाज घेत जो असेल दृढ श्रद्धा भक्त त्याचेच जाई घरात स्वीकारित सेवा त्यांची एक दिन सरुताई मुक्कामास घरी येई स्नानानंतर विचार जाई राहून मानेच्या घरी घरची परिस्थिती बेताची उणीव अंगावर कपड्यांची देऊ केलेले लोकांची त्याची कपडे घालतसे परिणाम ऐसा होय कपड्याची उणीव जाय ते पासून विपुल सोय मिळू लागले कपडे अजूनही ती विचार जपून ठेवी मानेचे घर पेटीत बंद द्वार संपत्ती सम ठेवली असे जेथे असेल प्रीती तेथेच गोड स्मृती तेने समाधान वृत्ती निरंतर पावतसे एकदा भारती दर्शनार्थ वय अवघे 6-7 माऊली भविष्य वर्तवीत 20 वर्षे पुढील सरुताई तुला जखमा असलेला नवरा मिळल पुढे दिली यादवागर 9-10 वर्षे विवाहोत्तर पतीचे सर्वांगभर होय जखमा त्वचेवरी 7 साल जखमा होय योजले सर्व उपाय विधी लिखित न जात पडे कोडे मणी चिंता सरुताईंचे शब्द स्मरण माऊली तूच आता तारण करा जखमा निवारण जाण दैवत तूच मुसे नित्य ताईंचे स्मरण होय व्याधी निवारण त्वचा पूर्वत संपूर्ण झाली भारती पतीची सरुताई साक्षात परमेश्वर 20 वर्षापूर्वीचे भाष्य कथिले पती भविष्य असे जैसेची तैसे स्मरणी भूत भविष्य वर्तमान संत सर्वची जाण जय जय लल्लाटीची खूण निवारण संत करी एक दर्शना येई भक्त त्याचे काही क्षेत्र शेत दुजे व्यक्ती अक्रमित बळाचे जोरावरी ताई मुक्काम त्याचे घरी 8-10 दिन होता परी तव तो ताईंसी विचारी आमचे शेत केव्हा सुटेल सरुताई सुटल न्यायालयी असे दावा निकाल आमचे बाजू व्हावा म्हणून विनवीत देवा निकाल अनुकूल लागल का सरुताई लागल पण हस होईल तुमचे बाजूनी निकाल लागेल पण हस होईल ऐसे सरुताईंचे बोल पुढे येत प्रत्यया न्याय होय त्याचे सारका पीक गेले रात्रीत एका काढूनी जुन्या मालका असे झाले भक्ताचे पुढे उच्च न्यायालयी केस भक्त विचारी ताईस आमची जमीन आम्हास केव्हा मिळेल सरुताई हुरड्यात पिकाचा बहर काळी तेच हुरडेचे वेळी येता कंसे कोवळी तात्काळ भाजून खावया ऐसा समय होता आला न्याय हाता मिळे जमीन शेता ताई शब्द खरे होय अति स्वार्थे अधपतन परसंपत्ती दुःखास कारण न्यायप्रिय असावे वर्तन न्यायप्रिय बोलावे ज्याचे असे निर्मळ मन पोना न देई त्रास जन
त्यासी देव संत प्रसन्न न्याय मिळे त्यासी. असाच एक भक्त सरुताई परिसरात शेती वडिलार्जित न्यायालयी दावासे. बरीच वर्षे खोळंबत प्रतीक्षा निकाला बाबत प्रतिदिनी मन चिंतेत येत ताई चरणपदी. प्रथम द्वितीय न्यायालय योजिता अनेक उपाय निकालापूर्वी दिनी सहज जाय वंदित पाय ताईंचे. सरुताई, तू निसटलास, जा पेड घेऊन ये. तुझ इच्छेप्रमाणे निकाल निसटलास ऐसे बोल दर्शवित भविष्य कौल. सहजताई मुखे आनंद कर साजरा पेढे घेऊन ये जा जरा. माऊली देत दुजोरा खरा आनंद झाला. दुजे दिनी न्यायालयी निकाल त्याचे सारखा होई. भक्त पेढे घेऊन येई ताईसी देता झाला. मिळे शेत जमीन त्याची त्यास परतून ताईंचा अंतर्ज्ञान कैवार घेई सत्याचा. भक्तांची तळमळ अन्यायाची जळ निवारित माऊली प्रबळ आत्मशक्तीने आपुल्या. निमसोडचे प्रल्हाद शिंदे भक्त येत माऊली मंदिरात दर्शन होता ताई देत प्रसाद झुणका भाकरी. प्रसाद ग्रहण करीत मुंबईस काम शोधणे प्रत जाता 2 मास तेत कामनच मिळेची. ऐसे होता एक दिन व्यक्ती सहज द्विजन येत मुक्कामा कारण निज चिंता सांगता झाला. दुःखासी समरस ते जण स्वतः भरे अर्ज तक्षण सेवा प्राप्ती करण नॅशनल रेऑन कंपनीत. तव होता मुलाखत कंपनी ठेवून घेत कायम स्वरूपी सेवे प्रत होत कृपा प्रसाद ताईंचा. झुणका भाकरी सूचित नोकरीच साह्यभूत पुढे विवाह होत पुत्ररत्न प्राप्त झाले. पहावयास येई बाळ परी बाळासी व्याधी जळ बेंबीसी गाठ केवळ सुजून बंब परी. रुग्णालयी घेऊनी जात बालरोग तज्ञ तपासात हवे दाम सहस्त्र 7 सांगत वैद्यकतयांसी. बेताची परिस्थिती शस्त्रक्रियेशी नच संपत्ती कैसी ही देवा आपत्ती तूच माई सोडवाता. कोठून आणावे पैसे वैद्यक मानत नसे भक्त चिंताग्रस्त असे बसे येऊन ताई जवळी. उभयता बाळासी घेऊन घेत झाले ताई दर्शन उभे पुढती सर्वजण मन दुःखाने ग्रासले. सरुताई घेत मांडीवर प्रेमे बाळाशी सत्वर हिरे हात पोटावर माऊली निरखित व्याधी ते. एक भक्त श्रीफळ वाढवूनी देत ताई जवळ अर्धवाटी प्रसाद फळ बकल ठेवता झाला. उचलुनी बकल अर्धवाटी बेंबीची गाठ पाहती पालते पोटावरती ऐसी कृती ताई करी. मुखाने म्हणत काही जप मंत्र घोष सरुताई कोणा न उगमे काही उपस्थिती बहुजन. होता समय काही बकल बाजूला ठेवी ताई पोटावरून फिरवी माई हात दैव शक्तीचा. माते जवळी बाळ देत निज सदनी शिंदे येत दुजे दिनी प्रभाते पहात जिरत गाठ अर्ध कमी. होता सांज वेळ गाठ पूर्ण मावळ होय पूर्ववत बाळ हर्ष उल्हास मानसी. सरुताई कृपा होता क्षणी बाळाची गाठ जणी गेली जागीच जिरोनी माऊली टाळी गंडांतर. गजानने शेगावी पुंडलिकाची गाठ निमाली साची तैसेची सरुताईंनी बाळाची बेबी केली पूर्वत. जे कारंजले गांजले त्यासी म्हणे जो आपुले तोची साधू ओळखावा देव तेथेची जाणावा. ऐसे जे बोले तुकाराम ते ताई करी स्वये काम रंजल्या गांजल्यांसी विश्राम मातो श्री सरुताई.
दुखितांसी द्यावा हात, स्वये जाणावे परहित, खचले मनोबल तेत धीर द्यावा. अशीच एक महिला शक्यतव येई दर्शनाला, घरात तंटा होता अबला, पडे घराबाहेर. वाट दिसेल तिकडे जावे, पुनच्च न परतावे, ऐसे मनासी भावे, चालू लागे पतासी. वाटेत लक्ष जाय खिडकीकडे, हातेने कुणवी येईकडे, पाहता क्षणी दृष्टी पडे, सरुताई माऊली. माऊली जुन्या निवासस्थानी, आसन खिडकी लागुनी, येता जाता पाहे कुणी, घेऊन दर्शन जात असे. सरुताई, कुठे निघालीस? उगवलेला मावळल, जा घरी. नेहमी काळ बदलत, काहीच नवे चिरसित, रवी उगवता प्रभात, मावळतीला जाय परी. वाया जाता क्षण, कदापि न ए भरून, म्हणून वर्तमान सांडूची नये. महिला एवढी मंदिरात, ताईंचे चरण धरीत, मुखावरून फिरे हात, माऊली देत आशीर्वाद. सरुताईंच्या ऐकोनी बोला, परत फिरे महिला, सदनी जातची तिजला, बाळटा हो कानी पडे. 9 मासाचे तिचे बाळ, प्रभाते घालून अंघोळ, निद्रेतून उठवले ते वेळ, महिला घेत बाळासी. ग्रहकलावरी मात, माऊली व्याकुळ होत, भक्तांचे परमहित, दावीत मार्ग भला. फलटणचे एक ग्रहस्थ, सदनी कलह होत, म्हणून बाहेर पडत, हिंडत रागा वैतागे. फिरता जाय पंढरपुरा, पुनच्च मायनी नगरा, वास्तवताई मठ मंदिरा, एक दिन झाले. दुजे दिनी ताई, घरी जा, भटकत राहू नक. सरुताई जाणत परव्यथा, मणीची अवस्था, सन्मार्ग दावी तथा, जेणे संसारी सुख होय. ऐकोणी ताईंचे बोला, आधार लाभे म्हणाला, भक्त जाय निजग्रहाला, अश्रू सिंचन माते चरणी. ओम सर्वेत्र सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामयाः, सर्वे भद्राणि पश्यन्तु मा कश्चित् दुःख आपणयात्. सर्वजन सुखी हो, सर्व दुःख मुक्त हो, सर्व रोग मुक्त हो, ऐसे वाटे माऊलींचे. प्रपंची राहुणी साधावा परमार्थ, छोट्या मोठ्या कलहासी चित्त, होऊन द्यावे विचलित, ऐसा गुरुपदेश सरुताईंचा. श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु. शुभम भवतु. इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य चतुर्दश अध्याय गौडः. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. अध्याय 15वा प्रारंभ. अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय. श्री गुरुदेव दत्त. श्री सरुताई लीलामृत ग्रंथ अध्याय 15वा प्रारंभ. श्री गणेशाय नमः. यावे सरस्वती मातो श्री, तू जगजेती सर्वश्री, तूच कृपेची बासरी, आमचे काणी घुमू दे. तू असता ध्यानी मणी, काही न अपुरे जीवनी, तूच अससी ग्रंथ पुराणी, वेद वाग्मयी तूच असे. घडू दे तुझी सेवा, तू सकलांचा विसावा, लावीचे मणी ज्ञान दिवा, असंख्य ज्योती उजळू दे. या ज्योतीचा प्रकाश, भरोनी उरो आकाश, सोडोनी माया पाश,
जनभजनी लागू दे. इस्लामपूर पलूचे धुंडी बुवा, बुधगावचे गुंडू बुवा, फलटण उपळेकर काका, कुरवलीचे यशवंत बाबा. संत बोले भक्तासी, उर्वरित गुरु कृपेसी, आपण मायनी निवासी, सरुताईकडे जावे. वसंतराव जानोळे फलटणचे, संत सानिध्य गुरु कृपेचे, कैसे भाग्य भक्तांचे, पहावयाचे आपण. जैसे आपणा ताही सहवास, तैसे वसंतरावास, उपळेकर काका सहवास, कुटुंबियास लाभे परी. वसंतराव जात दर्शनाशी, उपळेकर काका बोले तैसी, प्रचिती निदर्शनासी, येता वाटे आश्चर्य बहु. ताईंसी लोक देत त्रास, जव उतरे प्रचितीस, तव येती दर्शनास, वास्तव घडे ऐसे. जवळी होता परीस, परी न कळे आपणास, कृपाळू विष्णुदेवास, सेवा भाग्यास अंतरलो. लाभला ताई सहवास, पूर्व पुण्य प्रयास, आठवे निज स्मृतीस, मनास पावे आनंद. काका सानिध्य नित्य घडता, बराच काळ लोटता, एक दिन दर्शनासी जाता, उद्गार बाहेर पडे. उपळेकर काका, इस्लामपूरमध्ये सांगली रस्त्याला एक नग्न पुरुष तुझी वाट पाहत आहे. त्याच्याकडे तू ताबडतोब जा. आज जावं उद्या जावं ऐसे करता वसंतराव. इस्लामपूर गाव जाणे राहून जाई. पुनच्च एक दिन घेता काकांचे दर्शन, बोले खडसावून परी तळमळ भक्ताविषयी. उपळेकर काका, गेला होतास का इस्लामपूरला? नाही काका, बोले वसंतराव. उपळेकरांचा नाराज भाव. पुनश्च नम्र वसंतराव, जाईन काका नक्की जाईन. काकांसीन आवडे परी, वसंतराव परतत घरी. बोलात काहीतरी तत्परी असले पाहिजे. दुजे दिनी इस्लामपूर, उतरे बस थांब्यावर, येत सांगली पथावर, चालत वाळवा नाक्यासी. मोठ्या वृक्षाखाली धोंडीबुवा माऊली, दिगंबर प्रभू आवली. उभे बलदंड शरीर, दोन्ही हात शिरी, केस जटा बाळावरी. येणार कुणीतरी, पाहतसे वाट जैसी. हेच असावे सत्पुरुष, खात्री वाटे मनास. वसंतराव चरणास, विनम्र स्पर्श करी. धोंडीबुवा महाराज, भटाला काय कामधंदा नाही, नको ती माणसं माझ्याकडे पाठवून देतो. जानोळे नतमस्तक होत, त्वरी बोले भगवंत. भटाला काम नसत, पाठवीत लोक माझ्याकडे. ऐसे ऐकता उद्गार, वसंतराव अवाक फार. भट ब्राह्मण उपळेकर, तेच मज पाठविती. प्रत्येक शब्द उद्गार, गर्भित ब्रह्मांड सार. बोध होई वारंवार, दिसे वेडा पिरवलिया. ऐसी आध्यात्मिक नाती, संत शब्द प्रचिती. कुंठित होय मती, संत भक्ती साकारली. इतर भक्त इस्लामपुरासी, वदे धोंडीराम नामासी. श्रीराम जप स्वतासी, रामासी एक रूप महाराज. पुढे जाऊ लागे वसंत, एके दिपवाळीत. फराळ घेऊन जात, होता दर्शन मध्ये महाराज. धोंडीबुवा महाराज, इथून पुढे हा डबा मायनीला घेऊन जात जा. धोंडीबुवा समाधी अगोदर, महाराज काढते उद्गार. माझे पश्चात मायनी नगर, सद्गुरु ताईंकडे जावे. पुनच्च मायनी हे इस्लामपूरचे स्टँड आहे. अध्यात्म मार्ग इस्लामपुरी, स्थानक मायनी नगरी. परम पवित्र तीर्थावरी, श्री सद्गुरु सरुताई. ओढ लागे मनी, थेट इस्लामपुराहुनी. बस थांबा मायनी, शनी भेटे साडू बंधू. विचारपूस तेथ, आबाजी घोणे वदत. सरुताई साध्वी येत, होत अवलिया स्वरूप. वसंतराव आबाजी, दर्शनाशी राजी. शोधता पथा माझी, सरुताई दृष्टी पडे. मेजावर बैसे माय, सोडोनी दोन्ही पाय.
देह यष्टी जशी कार्य जणू दुंडी बुवा महाराज नेहरू शर्ट विजार भगवे वस्त्र अंगवर केस कापलेले शिर प्रकृती वर्ण जैसे थे जवळीचा फराळ देवोनी माऊली जवळ घेत दर्शन सकल माय पाही भक्ताकडे ग्रहण करी फराळ करंजा कापण्या कडबोळ प्रेमे भक्ती बळ तात्काळ वदे सरुताई त्यानं पाठवलं माझ्याकडं पुणच्च तो आला तो गेला माझी अंधोंड्याची 12,000 वर्षाची साखळी आहे सरुताईनी जाणले कोडे त्यानं पाठवलं माझ्याकडे अनादि अनंत काल घडे पडे घाटी संतांच्या दीपावली फराळ स्वाद घेत माऊली निज स्वगत सद्भक्ताचे भावाप्रत जाणूनी वदत ऐसे सरुताई रातभर जागली माझ्या करता केलं हे बघ परमेश्वर खातो आहे वसंत बार्या जागत रात्रभर फराळ बनवित ताईंनी जाणला आहेत बोळी प्रीत भक्ताची निस्सीम भाव भक्ती पावते ईश्वरा प्रती रामचंद्र भक्षती शबरीची उष्टी बोरे शबरी भिल्लीन वणी बोरे चाकून आंबट लागता क्षण टाकून देत असे गोड तेवढी घेऊनी देत रामासी नेऊनी शबरीचा भाव पाहुणी रामेन अव्हेरले तैसेची माऊली वदत प्रभू फराळ स्वीकारित सुदाम पोहे परतुंडित प्रेमे भक्षित श्रीकृष्ण फराळाचे काही पदार्थ ताई श्वानासी घालित प्रेम भरे कुरवाळीत करीत दया प्राण्यावरी मनपूर्वक ताई वंदन यशवंत बाबा समाधी दर्शन अंतरी चल बिचल जाण पुढच गमन ताईकडे वसंतराव दुजे वेळी डबा ठेवीत ताई जवळी ताई उचलून न्याहाळी पदार्थ काढून घेत्या झाल्या सरुताई राहू देत ने जा मुक्तीला थोडे पदार्थ ठेवीत मुक्तीला ने म्हणत मुक्ता नामक कन्या होत जाणीत कैसे ताई साडू गोडे वदत मजही नच माहित मुक्ता नामक कन्ये प्रत होत ताई ब्रह्मांड ज्ञानी ऐसे होता वारंवार ओढ लागे अणिवार येऊ लागे मायनी नगर मातो श्री चरणासी दोंडी दादांचा संसार मीच पाहते सार ऐसे सरुताई उद्गार सहज स्वर कानी पडे वडूचे शिवराम माळी दोंडी बुवा चरणस्थळी घेत परीक्षा आगळी अवली इस्लामपूरचे विंचर मम केश कांगब्याने सावकाश शिवराम माळी यास खास वदत दोंडी बुवा कित्येक दिन नसे स्नान डोईच्या जटामळ घाण भीत भीत विंचरुण क्षण देते झाले माळी सदऱ्यास लागे मळ कांगब्याचे काळ परी अत्तरा समकेवळ सुगंध परिमल दरवळे पुढे येत वडू जासी पुत्र विचारित भाऊंसी अत्तर कैसे कपड्यासी सुवासी लाविले आपण भाऊंनी कतिला प्रसंग दोंडी बुवांचा यथा सांग सदरा धुणेपर्यंत चांग गंध तरंग चोहीकडे बाह्य रूप दिसे वेडे परी अंतरी अमृत घडे स्वर्ग सुखाचे चौघडे संत संगे प्राप्त होय मायनीच्या प्रभू आई म्हणजेच मातोश्री सरुताई वदत भक्त काही फलटण इस्लामपूरचे पलूसचे दोंडी बुवा पाठवती अनेक जीवा जावे मायनी गावा मातोश्री सरुताईकडे एक सिद्धराम खांडेकर मंगळवेढा निंबोणी घर येत पलूस सावनपूर मोलमजुरी करणेसी त्यासी कन्या तीन दलित सांगे पुत्रा कारण मंदिरी विद्युत नलिका लावून दोंडी बुवांसी सांगावे उक्तीप्रमाणे खांडेकर विद्युत नलिका सत्वर बसवून घेत मंदिर पुत्ररत्न प्राप्त झाले
घालावा मनभर प्रसाद मनासी आत्मबोध तुकाराम बीजे योग साध वर्षे 3 सलग झाला पुजाऱ्यासी दृष्टांत तुवा जावे मायनी प्रत सिद्ध कुरोली गोंदावले कृत घेऊन दर्शन परतावे प्रारंभे मासिक वारी ताईंचे मायनी नगरी सवे आप्त इष्टपरी प्रवेश मंदिरी माऊलींच्या सर्वजण घेता दर्शन समोर बैसे जाऊन प्रिय मांजर येऊन बैसे ताई मांडीवरी थोडा समय होता पार मांडीवरून उठे मांजर सिद्धरामाचे मांडीवर सत्वर जाऊन बसे काही मासानंतर खरेदी करी शेती काम यंत्र जमीन अर्धा एकर प्रगतीत भर पडे खोदली कूप नलिका विपुल जलबरका उभारले घरकुल जे का सकलमती देई परमेश्वर तरुताई आज्ञा मांजरास सिद्धरामाचे मांडीवर बैस मणी सर्व इच्छेस न मागता पुरे केले जैसे होय संचित तैसेची सर्व घडत परी गुरुकृपेचे भाकित कदापि खोटे नोहे आमरापूर ग्रामात दत्तगुरु जाती भिक्षे प्रत ब्राह्मण दारिद्र्ये कांजत निर्वाह घेवड्याच्या वेलावरी घेवड्याची भाजी वाढत गुरु आशीर्वाद देत घेवड्याचा वेल तोडित जात निगुण स्वस्थानी ब्राह्मण मूळ खोदत सापडे गुप्त हंडा अकस्मात 7 पिढ्या पुरून निवृत गुरुचरित्री ही कथा ऐसे ईश्वरी दान नच कोणते प्रमाण गुरुकृपा होता जाण भरभरून मिळेसी गुरुकृपा करी संचिताशी मागे सारी अडथळे करता दुरी त्वरी दिसे राजपथ म्हणून करावी सेवा अनन्य भावे भजावे देवा सत्कर्माचा मेवा खावा प्रसादापणची संतास न आवडे महती नच अटहास प्रसिद्धी परिजवळी रिद्धी सिद्धी गणेश मूर्ती साक्षात सरुताई बोधू साधू ओळखावा न जावे त्याचे गावा अधोगती दुःख जीवा घडता बोंदू संगत देवाचे नावे धंदा क्षणिक होय चांदा बळजबरी स्वार्थपदा सदा निरंतर दुःख होय स्व इच्छेने सत्पात्री दान तव घडतसे पुण्य कोण्या रूपे कोण येऊन साह्य करीतसे दामाजी उघडी धान्य कोठी दुष्काळी गोर गरिबासाठी शहा दरबारी स्वतः जगजेटी महारूपे पंढरीनाथ सत्कर्म धर्म करता जरी संकट व्यता साह्य करे इष्ट देवता येता योग्य समय सरुताईंच्या अनंत लीला पाहता अक्रूप मनाला ईश्वर अवतार झाला भाग्यमायनी ग्रामीचे एकदा ताई विट्यासी जात भक्त लाटणे म्हणत शिवाजी राजे जाय शेगावा प्रत मजही जावसे वाटते सरुताई वदत त्यासी बांध फेटा मजसी गुंडाळून फेट्यासी ताई श्री ठेविला इच्छा भक्ताचे मणी पुरवावी वाटे म्हणूनी हात वर करुणी ताई वदत्या झाल्या सरुताई गणगण गणात बोते मंत्र गजाननाचा ताईनी वदला साचा ईश्वर अनेक रूपांचा अंतरी तत्व एक होय पाहिले अद्भुत रूप वाटली गोडी अमुप ताई गजानन स्वरूप भक्त अनुभवता झाला बालकाचे पुरवावे लाड तेने वाटतसे गोड माईस ममतेची जोड सकल कोड संपतसे भक्त बाबर अंजनी जुन्या निवासा दर्शनी जीर्णोद्धारानंतर करुणी आणलेले नवीन पलगासण सरुताई बाहेर मोटारीत भक्तगण पलंग पूजित उद्घाटना प्रत्यर्थ श्रीफळ वाढविले पाहता अचानक क्षणभर शेगाव गजानन पलंगावर कैसे अद्भुत अणिवार अंजनी विचार करीतसे
सर्वत्र परमेश्वर अनेक रूपे नामे प्रकार ईश्वर प्रेषित संतावतार ब्रह्मांड सार एकसे सातारचे तारू चंद्रशेखर बंधू सवे जाय कोल्हापूर तेत महाराज काटकर भक्त स्वामी समर्थांचे काटकर महाराज गाती संत सरुताईंची महती माऊली महान विभूती दिंगत ख्याती पावलेल्या सरुताई स्वामी समर्थ अवतार अखिल ब्रह्मांडाचे सार तुवा जावे मायनी नगर दर्शन गेल्या माऊलींचे तारू बंधुसी नच माहित कोण सरुताई होत परी महाराज सांगत स्वगत जाऊन पहावे पुढे दिपवाळीसी येत तारू बंधू मायनीसी गर्दी माऊली पाशी मनासी असे थोडी भीती लोडाला टेकलेल्या ताई पांघरून घेऊन निद्रिस्त होई पाहता जण निघून जाई असे फक्त तारू बंधू 5 मिनिटे होता उठून बसे ताई माता 3 श्वान समोर पथा येता सर्व माऊली जवळी दोघे मंदिरी बसून अजून व्हायचे होते दर्शन माऊली बोलावी एक श्वान कोल्हापूर कोल्हापूर वदे त्यासी अंतज्ञान सरुताईंसी पाठवले आपणासी कोल्हापूर निवासी काटकर महाराजांनी दोघे बंधू दर्शन घेई पिशवी भरून देई फराळ दीपवाळीचा काही ताई प्रथम भेटीतच आनंदले तारूंचे मन मिळे प्रभू प्रसाद म्हणून कृपा आशीर्वाद घेऊनी धन्य भक्त जन झाले एके दिनी सांज समयी गोंदावलेसी निघे ताई गाडी मंदिरा समोर जाई तेत उतरे मातोश्री चालत चालत आत सभा मंडपातून गाभाऱ्यात समाधीची नजर भेट होतात वरे येतवरती पुनच्च बसे गाडीत तेतून थोरले राम मंदिरात महाराजांचे स्वकृत तेथेही उतरे माऊली मंदिरी प्रवेशला क्षणा रामाला उजवी प्रदक्षिणा येतसेच घराशी जाणा स्थाना ब्रह्मचैतन्याचे जुना पलंग महाराजांचा उंच नक्षीदार सागाचा गाद्या लोड असनाचा राखीव चैतन्यासाठी पलंगावर चढण्यास ताई सवे सेवक साथ देई आसनी विराजमान होई सरुताई अर्धा तास वदत तेथील पुजारी चैतन्य समाधी नंतरी 60 वर्षे होय पुरी गादीवरी कोणी न बसे एकमेव बैसे सरुताई महान अधिकार ठाई तैशाच पात्रतेच्या ताई म्हणून न होई अटकाव गृहस्थाश्रमा सारुणी दुरी संन्यास पदार्पण करी योग मार्गाचे शिकरी भुवरी वैराग्याचे सरुताई संत जीवन दिव्य थोर आपोआप घडे चमत्कार अलौकिक विश्व संसार सामर्थ्य फारसे ऐकोणी सरुताई कथा हर्षित हो श्रोता वक्ता बहुजनांच्या व्यथा निवारण करो सरुताई ऐशा माऊलीशी नमस्कार आमचा असो वारंवार माया ममतेची धार बरसू दे आमचे वरी श्री सद्गुरु सरुताई अर्पणमस्तु शुभम भवतु इति श्री सरुताई लीलामृत ग्रंथस्य 15 अध्याय गौडः अनंत कोटी ब्रह्मांड नायक सचितानंद सद्गुरु राजाधिराज योगीराज मायनी निवासिनी श्री संत सद्गुरु मातो श्री सरुताई माता की जय। श्री गुरुदेव दत्त।